दिल्ली बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्व ठिकाणी हाय अलर्टच्या सूचना ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत। त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर आता पिंपरी चिंचवड शहरात देखील रात्रीपासून ही तपासणी जी आहे ती सुरू झाली आहे। शहरात ठिकठिकाणी जी आहे ती नाकेबंदी या ठिकाणी सुरू झाली आहे। प्रत्येक वाहनाची कसून अशी या ठिकाणी तपासणी पिंपरी चिंचवड पोलिसांकडून या ठिकाणी सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। रात्री पासून पिंपरी चिंचवड शहरातील विविध ठिकाणी ज्या ठिकाणी पॉइंट आहेत, एंट्री पॉइंट असतील, त्याचप्रमाणे आउट पॉइंट असतील, या ठिकाणी सर्व ठिकाणी जे आहेत आता पिंपरी चिंचवड पोलिसांकडून नाकाबंदी सुरू असलेले पाहायला मिळते। आपण पाहू शकतो की संपूर्ण वाहन जे आहे ते कसून असे त्या वाहनाची चौकशी या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कुठलाही संशयित या ठिकाणी आढळून आला तर त्याच्यावर कारवाई जी आहे ती आता पिंपरी चिंचवड पोलिसांकडून होत असल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय। रात्रीपासून ही कारवाई जी आहे ती सुरू आहे। नक्की कशा प्रकारे कारवाई सुरू आहे, काय सांगाल, कशी कारवाई जी आहे ती या ठिकाणी सुरू आहे? नाकाबंदी लावली आहे शहरात। काल जो दिल्लीमध्ये बॉम्बस्फोट प्रकरण घडलं त्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड आयुक्तालय यामध्ये सीपी साहेबांच्या आदेशाने आम्ही पिंपरी पोलीस स्टेशन अंतर्गत काळेवाडी येथे नाकाबंदी चेक करून वाहनांचे जे संशयित वाहन आहेत त्यांचे मी नाकाबंदी दरम्यान चेकिंग करत आहोत आणि तसा काय प्रकार आढळून आला तर आम्ही त्यामध्ये कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे। आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवड शहरातील विविध ठिकाणी अशाच प्रकारचे नाकाबंदी पॉइंट्स जे आहेत ते लावण्यात आले आहेत। संशयित वाहन जे आहे ते त्याची तपासणी देखील या ठिकाणी सुरू असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। काल रात्रीपासून सुरू असलेली ही नाकाबंदीची कारवाई अद्यापही पिंपरी चिंचवड शहरातील विविध ठिकाणी सुरू असल्याचं चित्र आपल्याला पिंपरी चिंचवड शहरात जे आहेत आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामॅन विशाल सह मी रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।